हॅलो गाईज. तर मी आत्ता आलो आहे देवदही फळ म्हणजे दिंडोरीचा जो तेलगाव ते परळी वैजनाथ त्याच्यामधला जो गॅप आहे ते आतापर्यंत तुम्ही स्टेशन टू स्टेशन बघितला व्हिडिओ. आता मी ब्रिज आहे आणि ब्रिजचं बघा भरपूर असं काम राहिलं. आपण पुढे ह्याच्यासाठी चाललो कारण की तिकडे तर काहीच दिसत नाही काम चाललेलं म्हणजे असं काय पटरीचं वगैरे. पण आता आपण बघणार एक्झॅक्टली पुढं ते येऊन पडलेलं इथं बी तिथं पण अँगल पडलेले आहेत. आणि इथं बघू शकतो किती किलोमीटर ते नाही सांगू शकत. पुढं पण एक ब्रिज दिसतोय आणि या ब्रिजपासून तर तिथं एवढंच आणून टाकलेलं आहे. आता ह्याच्यानंतर मग खडे हातरून लेवल वगैरे भरपूर काही काम राहिले. पण मला वाटतं आता आपण ह्या ब्रिजच्या थोडं पुढं आलो आहे. बघू शकता तुम्ही तिकडं पण दिसतं आपल्याला देवदही पहिला स्टेशन पाहिजे इथं जिथे मी शूटला आलो. इथून 7 ते 8 किलोमीटर तेलगाव आहे आणि तिथून पुढे बरोबर हे ब्रिजचं काम आहे तिथं चालू आहे काम. आता हा ब्रिज इथं ब्रिजचं काम चालवलं आहे तिथं तो ऑलरेडी जुना जो ब्रिज दिसतो तो जुनाच आहे आणि हा रस्ता आहे. आणि इथं आपण हेच बघत होतो त्या जो नारळाचं झाड दिसतं करून तिथून हे पण पुलाचं काम चालू दिसतं इकडं इन प्रोसेस. इथं आहे काम जरा जास्त प्रमाणात. आणि हा जो आहे जे तुम्हाला म्हणत होतो मी वरती जे आहे तो ब्रिजच आहे बायपास असं मग कुठला तरी तो कारण की गाड्या वगैरे जाताना दिसतात. आणि हा ब्रिज हा खूप मोठा ब्रिज आहे आणि इथे पण काम चालू आहे बघू शकता. तिकडं खूप तिकडे पण गॅप दिसतोय ना तेलगावपासून पुढे ते पार आणखी पुढे किती माहीत नाही परळीपर्यंत असेल का किती माहीत नाही. तो गॅप भरपूर राहिला. आता किलोमीटर जर सांगायचं झालं तर हॅलो गाईज. तर मी आत्ता आलो आहे देवदही फळ म्हणजे दिंडोरीचा जो तेलगाव ते परळी वैजनाथ त्याच्यामधला जो गॅप आहे. आता मी इथून पुढे तुम्हाला जे आहे दाखवणार आहे तो जितकं पॉसिबल होईल तेवढे मधले गॅप जे राहिलेत ना ते दाखवणार आहे. आतापर्यंत तुम्ही स्टेशन टू स्टेशन बघितला व्हिडिओ. आता मी गॅप दाखवणार आहे मधले काय काम झालेले राहिले. तर देवदही फळ आलेलं मी आता आणि इथली तुम्हाला अपडेट दाखवतो. इथं भरपूर असे काम राहिलेलं दिसते इन प्रोसेसमध्येच आहे. तर ते तुम्हाला दाखवतो की काय काय राहिले आणि काय चालू आहे ते. आपल्याला तिकडं जायचं आहे. तिकडं खंडोबाचं मंदिर आहे आणि आपण तिकडून आलो आहे. तोच मधला रस्ता आहे देवदही फळचा. तसं थोडंसं म्हणलं अगोदर तुम्हाला हे परळी साईडची अपडेट दाखवा. इथलं जे काम आहे ते काय किती चालू आहे कसं चालू आहे ते. हा ब्रिज आहे आणि ब्रिजचं बघा भरपूर असं काम राहिलेलं दिसतंय. खाली पण ते येऊन म्हणजे आहे येऊन पडलेले ते. आणि आपण पुढे ह्याच्यासाठी चाललो कारण की तिकडे तर काहीच दिसत नाही काम चाललेलं म्हणजे असं काय पटरीचं वगैरे. पण आता आपण बघणार एक्झॅक्टली पुढं पटरी वगैरे टाकली का फक्त खडी आणून ठेवलेली. तर इथं बघा इथं पण असं सामान येऊन पडलेलं आहे. आणि ब्रिजच्या साईडने असे ग्रिल जे आहेत लोखंडी ग्रिल ते फिट केलेले त्यांनी. आणि सेम ही जी साईड नाही ह्याची अपोजिट तिकडं बीड साईडला पण भरपूर असं काम चालू आहे. ते पण तुम्हाला दाखवतो की काय काम चालू आहे ते. तिकडच्या साईडला पण आपण जाऊ पण अगोदर ही साईड जी आहे परळी साईड ती तुम्हाला दाखवतो की काय चालू आहे काम. तसं बघायला गेलं तर आता इकडं भरपूर असं काम राहिलेलं आहे पटरी लेवल वगैरे भरपूर काय त्याच्यामुळेच तुम्हाला मी परळीला गेलो त्यावेळेस बोललो होतो की 2027पर्यंत ट्रेन येऊ शकते. कारण की हे जे गॅप आहेत ना मला वाटतं सगळ्यात मी जेवढे आता बघितलेत ना शूट केलेले तेवढ्यात हाच एवढा मोठा गॅप दिसतो आहे की ज्याचं की काम भरपूर राहिलेलं दिसतं. बाकी इथं ऑलमोस्ट जे आहे ते थोडंच काम राहिलेलं बाकी नॉर्मल खूप नॉर्मल. पण इथं जरा गॅप जरा जास्त दिसते. तरी पण त्यांनी जर फास्ट काम केलं तर 27पर्यंत आरामात येईल. आता आपल्याला दिसतं इथं सामान रेल्वेचे जे आहे लागणार ते येऊन पडलेलं इथं बी तिथं पण अँगल पडलेले आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही खडी पडलेली फक्त आणून ठेवलेलं आहे खडी इथं. आता तिला लेवल वगैरे करते नंतर मग बाकी. पण ही खडी जी आहे ना एकदम अशी स्ट्रेट लाईनने हातरली त्यांनी. आणि तो जो ब्रिज आहे तो या साईडला असायचं. असं डायरेक्शन बघितलं थोडासा वेगळा वाटतं पण माहीत नाही ही खडी इकडं घेऊन हातरतील का नाही. इनवेज तो आपण जाऊ त्या खडीच्यावर. आता किती किलोमीटर ते नाही सांगू शकत. पुढं पण एक ब्रिज दिसतोय आणि या ब्रिजपासून
तर तिथपर्यंत जो ब्रिज दिसतो तिथं सगळीकडे फक्त हे आणून टाकलेले आणि ट्रॅकचं ते अँगल पण आणून टाकलेले आणि खडी आणून टाकलेली. बाकी ऑलमोस्ट बाकी भरपूर काम राहिलेलं दिसतं इथं. ॲज यू कॅन से बघू शकता भरपूर असं सेम ॲज इट इज हे जसं आहे दिसतं नाही तुम्हाला अँगल हे सगळं खडी वगैरे सगळं सेम तिकडे दिसतं असं आणून टाकलेलं. बाकी असं काही दुसरं काही अपडेट नाही दिसत काही झालेलं वगैरे. बाकी फक्त एवढंच आणून टाकलेलं. आता ह्याच्यानंतर मग खडे हातरून लेवल वगैरे भरपूर काही काम राहिले, पण मला वाटतं जास्त नाही काम राहिलेलं हे. बघू आता किती किलोमीटर राहिले परळीच्या साईडला ते नाही सांगू शकत मी, पण हा एक गॅप दिसतो मला मोठा ज्याचं की काम राहिलेलं आहे परळी साईडचं. आता आपण ही साईड बघितली परळी साईडची काय काम राहिले तुम्हाला आता दिसतंच व्हिडिओमध्ये काय काय. जर तुम्ही माझे जे काम कंप्लीट झालेलं आहे जे काम कंप्लीट झालेलं आहे त्याची कम्पेअर टू इकडे केलं तर तुम्हाला समजून येईल की किती काम झालेलं आहे. म्हणजे झालेलं दाखवलं आहे ना ते तुम्ही बघितलं असेल तुम्हाला समजून येईल की किती काम झालं आहे आणि किती काम इथं राहिले ते. तर भरपूर असं काम राहिलं या साईडला. आणि आपण आता जाऊ परत बीड साईडला, तुम्हाला तिकडची साईड पण दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल की हा जो गॅप आहे पण जास्त गॅप नाही दिसत असं मध्ये आहे. ब्रिजच्या पुढे थोडं राहिलेलं ते पण दाखवतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्या ह्याच्या बीड साईड म्हणजे ह्याची अपोजिट साईड दाखवतो. आता आपण ह्या ब्रिजच्या थोडं पुढं आलो आहे, बघू शकता तुम्ही तिकडं पण दिसतं आपल्याला खडी वगैरे टाकलेली आणि अँगल वगैरे पडलेली दिसतं आपल्याला. आता दोन साईडला म्हणजे नेमकं माहीत नाही. पुढं पण एक मध्ये रस्ता जातो आहे, तर हे जे ट्रॅकचं म्हणजे ट्रॅक जे हातरतील ना तर ते असं स्ट्रेट नेतील का असं टर्न करून माहीत नाही, पण दोन्ही साईडला काम चालू आहे. बघा इथं पण खडे हातरले त्यांनी आणि तिकडं पण हातरले. आणि इथं खंडोबाचं मंदिर आहे. आता हे एकदम मेन पॉईंट आहे खंडोबाचं मंदिर म्हटल्यानंतर. खूप मोठं देवस्थान आहे, मंदिर खूप मोठं आहे. इथं जर स्टेशन केलं ना तर खूपच म्हणजे पाहिजे पण आहे इथं स्टेशन. कारण की इथं काय म्हणतोय माहिती का, इथून 7 ते 8 किलोमीटर तेलगाव आहे आणि तिथून पुढे ब्रह्मनाथ तांडा म्हणजे इथं एक स्टेशन पडतं आहे जे की इथल्या लोकांना किंवा तेलगाववाल्यांना खूपच लांब पडतं ते आणि इथल्याला तर खूपच. आणि इथून परत इथं डायरेक्ट एकदम लांब आहे, 35 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे इथं जर स्टेशन झालं तर इथल्या आजूबाजूचे तेलगाव किंवा आजूबाजूचे एवढे लोक त्यांना सगळ्यांना फायदा होईल. आणि मेन पॉईंटला पण आहे देवस्थान असल्यामुळे जरा भरपूर म्हणजे हा रस्ता पण चांगला आहे आणि सगळं चांगलं आहे. त्यामुळे इथं स्टेशन व्हायला पाहिजे. माहीत नाही आता काय होतं का नाही. तुम्हाला थोडं पुढून जाऊन दाखवतो की मग ती रस्ता आहे जो आहे तो आहे. तिथं साईडलाच ब्रिजचं एक काम चालू आहे, तिकडे पण काम चालू आहे, तिकडे पण आपण जाणार आहे. हे ब्रिजचं काम आहे तिथं चालू आहे काम. आता हा ब्रिज असाच तिकडूनच तिकडं हे जशी लेवल केलेली आहे का खड्डे वगैरे तशी सेम तिकडे केलेली आपल्या जिकडे जायचं ते. तर त्या ब्रिजच्या वरूनच येईल अंदाज माझा अशी पटरी. पण आता गॅप जो डिस्टन्स आहे एवढाच ठेवतात का काय माहिती, जास्त वाढवतात माहीत नाही. पण आपल्याला आता नंतर काही झालं असेल तर काम. पण हा मेन रस्ता आहे ना असाच पुढं मंदिराकडे जातो आहे. खूप मोठी यात्रा वगैरे असते तर दहीफळची. तर ही आहे आपण बघतोय ती आहे परळी साईडची अपडेट इकडं. आणि आपण आता त्या साईडला बीड साईडला तिकडं पण बघू आपण. इथं ब्रिजचं काम चालवलं आहे. तिथं तो ऑलरेडी जुना जो ब्रिज दिसतो तो जुनाच आहे आणि हा रस्ता आहे आणि इथं काम चालू आहे आणि आपल्याला त्या साईडला जायचं. तर हा एक ब्रिज आहे. आता मला वाटतं हाच एकच कनेक्ट करतील ह्याला पूर्ण. तर असं काम चालू आहे या ब्रिजचं. ॲट अ टाईम ब्रिजचं पण काम चालू आहे. तिकडं पण मला दिसलं नाही, पण इथे काम चालू आहे आणि त्या साईडला काम चालू आहे. तर दोन्ही साईडला आपण आता त्या साईडला जाऊ. तिथून आपण आलो आता आणि बघू शकता इथं जे आहे इथं जी बारीक खडी ती येऊन पडलेली एकदम बारीक वाळू म्हणतो वाळू आहे. आणि आपल्याला त्या साईडला जायचं पुढं वरती. पण आता तुम्हाला दाखवतो. मग अशी त्या ब्रिजवरून आपण हेच बघत होतो, त्या जो नारळाचं झाड दिसतं करून तिथून हा अँगल बघत होतो आपण. तर अशा पद्धतीचं लेवलिंग चालू होतं. आता हे जे झाडं वगैरे आहेत मला वाटतं ते पण काढतील. त्या ब्रिज जो आपण येताना बघितला मधला तो ब्रिज आहे आणि तसंच इकडे लेवल असे करतील. आता आपण वर जाऊ आणि वरचं जे काम आहे
किती झालं ते बघू. पाऊस पण पडल्यामुळे जरा जास्त चिखल झालं. चला आपण जाऊ आता त्या साईडला. आता आपण आलो वरती, तिथे मगाशी होतो आपण. इथे बघू शकता तुम्ही खोदकाम तर असंच पुढे नेलेलं आहे. इथे पण अँगल वगैरे येऊन पडलेले आहेत. आपण आता सध्या बघतोय ती बीड साईड बघतोय आणि आपण पुढं पण जाऊ. ती जे JCB दिसते आपल्याला काय ते तिथपर्यंत जाऊ आणि आपल्याला समजेल की एक्झॅक्ट काम कुठपर्यंत झालेलं आहे. आता आलो आपण या लोकेशनला ते बघूचं. आणि इकडं पण एक काम चालू आहे, ते तुम्हाला मी दाखवतो कोणतं काम चालू आहे ते. हे बघा, इथं पण पुलाचं काम चालू दिसतं. इकडं इन प्रोसेस इथं आहे काम जरा जास्त प्रमाणात. आणि हा जो आहे पूर्ण भराव करून घेतलेला आहे. इथे काम दिसतंय आणि तिकडे पण काम दिसतंय. तर सध्या बघा इथंच भराव वगैरे चालू आहे सिमेंटाचा. आता हा ब्रिज कसा होणार आहे एक्झॅक्ट कंप्लीट झालं काम आपल्याला समजत. तर थोडं आता आपण त्या साईडला जाऊ आणि बघू काय, कारण की डायरेक्शन थोडं लांब दिसतं तिकडं, अजून लांब. आणि तिथं काम चालू आहे त्याच्यामुळे त्यांना नाही काय विचारलं मी. इथं बघू शकता, इथं एक सिमेंटाने पॅक करून घेतलेलं आहे. आणि हे पण जे डायरेक्शन दिसतं ना बीड साईडचं, ते पण खूप लांबपर्यंत दिसते आपल्याला. बघू शकता खूप लांब आहे ते पण. तिकडे पण हे जे मोठं दिसतंय की तुम्हाला हे रस्ता, हा भराव करून घेतलेला आहे. ह्याला जास्त वेळ गेला असता. असा भराव करून घेतलेला आहे त्यांनी. इकडे या साईडला पण त्यांनी खडी वगैरे टाकली, बघू शकता या साईडला अशी. आणि हे सेम तिकडे पण आपल्याला दिसलं, दोन्ही साईडला दिसलं होतं तिकडे पण. तर आता डायरेक्ट किती करतात माहीत नाही इकडं काम, म्हणजे ट्रॅक वगैरे कसं काय करणार आहे. पाऊस किती चालू झाला. आपल्याला आता सरळ गेल्याच्या नंतर पण आय थिंक ब्रिज असा होतो. पाऊस पण भरपूर यायला लागला आहे, तरी आपण जाऊच थोडं पुढं, म्हणजे आपल्याला समजले की काय काम चालू आहे. हे आपल्याला आत्ता ताजंच काम झालेलं दिसतंय. प्लेट वगैरे काढलेलं नाही आणखी. पुढं पण काहीतरी काम झालेलं दिसतंय. एक्झॅक्ट काय आहे ते आपण बघू. आणि एकदम आता तो समोर ढेकूळ दिसते का खडीचा, त्याच्या एक्झॅक्ट पुढं ना एक हे दिसतोय बायपास आय थिंक तो. मी इतक्या लांब ह्याच्यासाठी चाललो आहे की आपल्याला एक्झॅक्ट समजेल की ट्रॅक जर दिसले तर आपण एक समजू शकतो की ट्रॅकचं काम कुठून कुठपर्यंत राहिले. आता इकडे सध्याचं ट्रॅकचं तर टी पण नाही, काम चालू आहे त्याच्यामुळं. आणि हा जरा मला वाटते 2-3 किलोमीटर जिथून आपण ज्या वरवणी साईडपासून ते आता चाललो आहे बीड साईडला, तो जो गॅप दिसतोय ना मला वाटते 4 ते 5 किलोमीटर असतं अंतर आहे पूर्ण, ज्याचं की काम राहिलेलं आहे. हा ब्रिज आहे, बघू शकता की तिकडे पण असं भरपूर काम राहिलं. म्हणजे हा गॅप भरपूर राहिला आहे तेलगावपासून. आता तेलगाव एक्झॅक्ट तेलगाव कन्सिडर नाही करू शकत मी, कारण की तिथून आपल्याला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल की तेलगावमध्ये जे ब्रिजचं काम आहे तिथून पटरीचं काम किती झालं ते. पण हे भरपूर असं गॅप राहिलेलं आहे मोठा काम व्हायचा, कारण की सध्या तरी फक्त इथं ब्रिजचंच काम चालू आहे. इथं इवन इथं 3 ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे. इथं मिडलला आणि एकदम पुढे पण. पुढचं तर काम भरपूर राहिलं आहे. हा खूपच मोठा ब्रिज आहे आणि इथे पण काम चालू आहे, बघू शकता. तिकडं खूप तिकडं पण दिसतंय लांबपर्यंत पटरी काही दिसत नाही आपल्याला. भरपूर असं काम राहिलं आहे तिकडं पण. म्हणजे एक आपण धरू शकतो तेलगावच्या आता पुढे समजेल आपल्याला एक्झॅक्टली काय. पण हे जे गॅप दिसतोय ना तेलगावपासून पुढे ते पार आणखी पुढे किती माहीत नाही, परडेपर्यंत असेल का किती माहीत नाही, तो गॅप भरपूर राहिला. आता किलोमीटर जर सांगायचं झालं तर अंदाज मी 4-5 किलोमीटर म्हणलो, म्हणजे जास्त असेल किलोमीटर, थोडंसं जास्त असू शकतं. पण सगळ्यात जास्त आत्तापर्यंतचा जो गॅप राहिला तो एवढा लास्टच गॅप राहिला आहे. याच्यानंतर कुठलाच गॅप राहिला नाही रेल्वेचा, बाकी तेवढाच गॅप राहिलेला आहे. जसं आपण बघितलं ना तो गॅप म्हणजे बीड साईडचा आणि परळी साईडला, जो परळीला कनेक्ट करण्यासाठी जो हा मधला आहे म्हणजे दिंदरूडचा म्हणू शकतो, देवदही फळचा जो गॅप आहे तो जास्त राहिलेला आहे सगळ्यात. याच्यानंतर कुठलाच गॅप नाही राहिलेला, हा शेवटचाच गॅप राहिलेला आहे, ज्याचं की काम जरा जास्त राहिलं आहे. बाकीच्या ठिकाणी तर एकदम नॉर्मल काम किरकोळ राहिले, जे की काही दिवसातच होऊ शकतं. पण हा जो गॅप आहे तो भरपूर राहिलेला आहे. आता जर ह्यांनी फास्ट काम केलं तर होऊ शकतो पटपट, माहीत नाही आता आपल्याला किती वेळ घेते ह्या गोष्टीसाठी.
तर आता 2027 स्टार्ट व्हायला अजून 4 महिने बाकी आहेत. 4 महिने बाकी आहेत अजून. तर ह्या 4 महिन्यात 2027पर्यंत येईल, पण म्हणजे स्टार्ट होऊन किती दिवसांनी होईल माहीत नाही. म्हणजे 2027 सुरू झाल्यानंतर कुठल्या महिन्यात येईल ते पण नाही सांगू शकत, कारण की भरपूर काममध्ये बाकी आहे. कारण की ट्रायल टेस्ट वगैरे त्या भरपूर असं काम आहे. तर बघू, आपल्याला समजेन आता की हे काम झाल्याच्या नंतर पूर्ण. तर अशी होती देवदही फळच्या इथली रेल्वे स्टेशनची अपडेट. तर भरपूर असं काम राहिलेलं आहे. आता याच कामावर डिपेंड आहे की ट्रेन कधी पहिलं जाईल, कारण की हा एकमेव असा गॅप आहे जो की सगळ्यात जास्त राहिलेला आहे. बाकीच्या ठिकाणी तर आपण ऑलमोस्ट झालेलंच जमात, कारण की तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये, तर सगळीकडचं झालेलंच आहे. आता मला पुढचा एक गॅप आहे, तो नंतर बघूच आपण पुढचा, म्हणजे तेलगावपासला जो की चालू येतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.